अशी सुद्धा प्राईज असतील. त्यासाठी प्रत्येक संघाचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये असणं गरजेचं असेल, जेणेकरून प्रत्येकाची खेळी त्याच्या नावासमोर जोडली जाईल याची दक्षता घ्या. पन्हाजे रामवाडी वर्सेस होडकाड बौद्धवाडी हा सामना मैदानावरती थोड्याच वेळात या ठिकाणी सुरू होतोय. अर्थातच आमच्या UTC लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले क्रीडा रसिक त्यांच्या माहितीसाठी चालू असलेला हा सामना. सत्कार कुमारिका मंडल यांचा सत्कार करतील विद्या केशव भोटे. कुमारिका मंडल आपण सर्वांनी यायचं आहे. होडकाड वरचीवाडी कुमारिका मंडल आपण सर्वांनी यायचं आहे. या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपल्याला महिलांची उपस्थिती अर्थातच माता भगिनींची उपस्थिती आपल्याला विलक्षणीय या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रत्येक भगिनीचं, प्रत्येक आईचं, प्रत्येक बहिणीचं, प्रत्येक आपल्या गावावरती प्रत्येकाचं प्रेम या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूवरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच प्रेमापोटी, क्रिकेटच्या प्रेमापोटी ही विलक्षणीय संख्या आपल्याला व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचे पुन्हा एकदा मी समालोचक राजेश पाताडे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सामना चालू आहे. सहावा सामना अर्थातच पन्हाजे रामवाडी वर्सेस होडकाड बौद्धवाडी. बौद्धवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी पाचारण केले ते पन्हाजे रामवाडी संघाला. पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतोय. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज विशाल सज्ज असेल. आणि फलंदाजांचा विचार केला तर अजय आणि अभि ही जोडगोळी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. अक्षय आणि अभि स्ट्राईकला असेल, अक्षय नॉन स्ट्राईकला असेल तो अभि. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय विशाल. पहिला वहिला चेंडू, पॉवर प्लेचं षटक. षटकामध्ये गॅप चांगला सजवलाय. चेंडू मात्र घरंगळत जातोय सीमारेषेच्या दिशेने आणि चेंडू फरार होतोय 4 धावांसाठी. पहिल्याच चेंडूवरती इरादा स्पष्ट करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज अक्षय. विशालच्या पहिल्याच चेंडूवरती खरपूस समाचार घेतोय. 4 धावांसाठी हा फटका सजवतोय. बिनबाद 4 अशी धावसंख्या. 4 या धावसंख्येने संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा करतोय अक्षय नावाचा हा फलंदाज. आणि हीच फलंदाजीचं तंत्र अवलंबावं लागेल, कारण मर्यादित 3 षटकांचे सामने, 3 षटकांच्या सामन्यामध्ये एक सन्मानजनक टोटल उभी करायची. आणि त्याच इराद्याने उतरलेली ही जोडगोळी पहिल्याच चेंडूवरती आपला इरादा स्पष्ट करताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती विशाल. विशालला आपल्या नावाप्रमाणे विशाल कामगिरी करावी लागेल. येणाऱ्या चेंडूवरती पुनरागमन करावं लागेल आणि तेच करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्स आणि चेंडूचा नीटचा संपर्क नाही. चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये जाऊन विसावतोय. म्हणजेच निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती जरी 4 धावा खर्च केल्या असल्या तरी दुसऱ्या चेंडूवरती मात्र चांगलं पुनरागमन आपल्याला पाहायला मिळते ते विशाल नावाच्या गोलंदाजाचं. एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा या इराद्याने गोलंदाजी करताना आतापर्यंत विशालला आपण पाहतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला फटका सजवलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल, चेंडूची फेकी करेल का, परंतु चेंडू मात्र अडवण्यापासून असफल. तदनंतर मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवतोय. चेंडूची खराब फेकी आणि त्या खराब फेकीचा पुरेपूर फायदा उठवताना दोन्ही फलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. म्हणजेच एकूण धावसंख्येचा विचार केला तर 6 ही धावसंख्या धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद 6 अशी धावसंख्या. पॉवर प्लेचं षटक हाताताना गोलंदाज विशाल गोलंदाजी मार्कवरती. चला थोडासा स्पीडअप घ्या. दुपारच्या सत्रामध्ये सामने आपण पाहतोय. 6वा सामना या स्पर्धेचा आपण अनुभवतोय. पन्हाजे रामवाडी वर्सेस होडकाड बौद्धवाडी. आणि रामवाडी संघ प्रथम फलंदाजी करताना मैदानावरती पाहतोय फलंदाज अक्षय आणि त्याच्यासोबत अभि. डेड चेंडू, थोडासा व्यत्यय आलेला मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूमध्ये 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली समाधानकारक सुरुवात आतापर्यंत म्हणावी लागेल ती अर्थातच पन्हाजे रामवाडी संघाची. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न.
चेंडू बराच काळ हवेमध्ये, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षकाचा चांगला प्रयत्न, इथे मात्र चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न, एकदा जोरदार टाळ्या त्या क्षेत्ररक्षकासाठी झाल्या पाहिजेत। झेल जरी सुटला असला तरी प्रयत्न मात्र अतोनात त्याचे आपल्याला पाहायला मिळाले आणि हेच क्रिकेटसाठी महत्त्वाचं असतं। तुमची संधी प्राप्त झाली, त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न नक्की केला पाहिजे, परंतु यावेळी मात्र सोनं जरी झालं नसलं तरी मात्र धावा मात्र रोखल्या गेल्यात। झेल सुटलाय, झेल सुटल्यानंतर मात्र एका धावेची लहर मैदानात उमटवली गेली। संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर बिनबाद 7 अशी धावसंख्या। फलंदाजी मार्कवरती अभि, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा गलीच्या दिशेने गेलेला चेंडू, इथे मात्र चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू आणि क्षेत्ररक्षकाच्या शर्यतीमध्ये चेंडू मात्र जिंकतोय, चेंडू होतोय सीमारेषा पार, चौकार। 4 धावांनी संघाची धावसंख्या परावर्तित होताना आपल्याला पाहायला मिळते। 11 ही धावसंख्या धावफलकावरती दुहेरी धावसंख्येत पदार्पण करतोय तो अर्थातच पनाजे रामवाडी संघ। पहिल्या 3 चेंडूमध्ये 6 धावा, तदनंतरच्या चेंडूवरती 2 1 धावा, नंतर 4 धावा, म्हणजेच 5 धावा 2 चेंडूवरती खर्च केल्यात। एकूण 11 ही धावसंख्या धावफलकावरती। शेवटचा चेंडू अजूनही प्रगतीपथावरती असेल। पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खरपूस समाचार घेताना दोन्ही फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळी मात्र सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता, षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 अशी धावसंख्या धावफलकावरती। वैयक्तिक कोट्यातलं पहिलं, संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाची वर्णी लागेल, कर्णधार कोणत्या गोलंदाजावरती आपला विश्वास दाखवेल, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांपासून जरूर वंचित ठेवले फलंदाजांना। 11 धावसंख्या जरी खर्च झाली असली तरी दुसऱ्या षटकामध्ये अजूनही धावा रोखाव्या लागतील, कारण मर्यादित 3 षटकांचा हा सामना, 3 षटकांमध्ये धावसंख्या रोखून ठेवायची आणि समोरच्या संघाला थोडंसं दबावात सेकंड इनिंगमध्ये आणायचं, हाच प्रयत्न असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाचा, अर्थातच होडकाड बौद्धवाडी संघाचा। गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील नावाचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या त्या विशालने, आता मात्र स्वप्नील कोणत्या पद्धतीने गोलंदाजी हाताळेल, कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करेल हे मात्र पाहण्याजोगं असेल। फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अक्षयला, स्वस्तिक गोलंदाजी मार्कवरती थोडासा नावात फेरबदल करताना आपण आपल्यापर्यंत पोहोचवतोय। स्वप्नील नसून स्वस्तिक नाव असेल या गोलंदाजाचं। फलंदाजी मार्कवरती अक्षय 7 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळताना संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 11 ही धावसंख्या धावफलकावरती। यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय, चेंडू नीटचा बॅटच्या स्लॉटमध्ये येत नाहीये, तदनंतर मात्र 1 धाव पळून कंप्लीट केली जाते। एका धावेने संघाची धावसंख्या वधारते, 12 ही धावसंख्या धावफलकावरती। दुसरं षटक प्रगतीपथावरती। पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता अक्षयने, परंतु मनसुबा मात्र फेटाळून लावलाय गोलंदाज स्वस्तिक याने। पहिल्याच चेंडूवरती जखडून ठेवलंय, 1 धाव मात्र खर्च केली आहे। 12 ही धावसंख्या धावफलकावरती, बिनबाद 12। हा पिच पद्धतीचा हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न मात्र फसलाय, परंतु चेंडू मात्र घरंगळत जातोय सीमारेषा पार, चौकार। 2 क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा अतोनात चेंडू काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सरळ जातोय सीमारेषा पार, षटकार।
कारण हे दुसरं षटक प्रगतीपथावरती आणि याच षटकामध्ये मोठे प्रहार लगावले तर मी माझ्या संघासाठी मोठी धावसंख्या उभारू शकतो हे मात्र सिद्ध करताना पाहायला मिळतोय तो फलंदाज अभि. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू घेऊन मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार, षटकार. बौद्धवाडी संघाच्या विरोधात पनाजे रामवाडी संघाच्या फलंदाजाची यावेळी मात्र हलके स्टेअर करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फंबल आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळतोय आणि खराब क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा रामवाडी संघाचे फलंदाज उठवताना वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळालेत या इनिंगमध्ये आणि हेच खराब क्षेत्ररक्षण कुठेतरी संकटात नेताना पाहायला मिळेल ते होडकाड बौद्धवाडी संघाच्या विरोधात. 34 धावसंख्या धावफलकावरती. दोन षटकांचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावसंख्या धावफलकावरती. शेवटचं हाणामारीचं षटक शिल्लक, 6 चेंडू शिल्लक. या 6 चेंडूवरती मोठे प्रहार अभि करेल का, अक्षय करेल का हे मात्र पाहण्याजोगं असेल. कारण षटकांचा विचार केला, गोलंदाजांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज विशाल याने तदनंतर मात्र स्वस्तिक थोडासा महागडा ठरलाय. जवळजवळ 23 धावा खर्च केल्यात आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 34 अशी धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 23, म्हणजे जवळजवळ दुसऱ्या षटकामध्ये चौकार षटकारांची आतषबाजी आपण अभिच्या बॅटमधून पाहिली आहे. आता मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज समीर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने मारलेला हा चेंडू, चेंडू टप्पा पडल्यानंतर आपली दिशा बदलतोय आणि सरळ जातोय सीमारेषा पार, चौकार. संख्या धावफलकावरती पन्नाजे रामवाडी संघाची. मर्यादित 3 षटकांचा हा सामना. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. पहिल्या चेंडूवरती समीरने जरूर 4 धावा खर्च केल्यात. तदनंतर मात्र चांगलं पुनरागमन समीरचं आपल्याला पाहायला मिळतंय. एक साधा सोपा झेल देण्यास भाग पाडलं ते फलंदाज अक्षय याला. एक गडी बाद 38 अशी धावसंख्या धावफलकावरती. नवीन फलंदाज सुमित मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडूवरती 4 मोठे प्रहार करतील का फलंदाज सुमित हे मात्र पाहण्याजोगं असेल. नॉन स्ट्राईकला विचार केला तर अभि अजूनही सुरक्षित मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. अभिच्या मनगटामध्ये ताकद असेल मोठे फटके सजवण्याची. आता मात्र सुमितला एवढंच करायचं आहे, एक धाव काढून स्ट्राईक रोटेट करावी लागेल. कारण सेट झालेला बॅट्समन अभि आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला अजूनही उभा आहे. शेवटच्या 5 चेंडूमध्ये मोठे प्रहार करायचे असतील तर मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करावा लागेल ते नवीन फलंदाज सुमित याला. परंतु सुमितकडे सुद्धा तेवढी ताकद असावी. वनडाऊनला आलेला हा फलंदाज यावेळी मात्र चेंडूला बीट होतोय. तदनंतर मात्र एक धावेची लहर मैदानात उमटवली जाते लेग बाईकच्या स्वरूपामध्ये आणि लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव प्राप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या परावर्तित होते. 39 ही धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. श्री भैरी मुंबई चषक 2026 आपण अनुभवतोय UTC लाईव्हच्या माध्यमातून. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट केल्यानंतर बॅट्स आणि चेंडूचा नीटचा संपर्क होत नाही. परंतु खराब क्षेत्ररक्षण आपल्याला त्याच क्षेत्रामध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चौकार या 2 क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून सुटलेले आपण या इनिंगमध्ये पाहिले आणि ही तिन्ही चौकार येणाऱ्या काळामध्ये संघाला घातक ठरू शकतात. टार्गेट चेस करताना या 3 चौकारांची जरूर तुम्हाला जाण ठेवावी लागेल. जे 3 चौकार तुम्ही सोडलेत ते कुठेतरी तुमच्या संघाला पराभवाच्या छायेत घेऊन जातील का हे मात्र पाहण्याजोगं असेल. आतापर्यंत विचार केला संघाच्या धावसंख्येचा पण रामवाडी संघाचा तर 43 ही धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. एक गडी बाद 43 लॉस ऑफ 1 विकेट.
स्ट्राईकला आपण पाहतोय अभिला. अभिकडून एक नशिबाचा चौकार आपण पाहिला या अगोदरच्या चेंडूवरती. गोलंदाज समीर गोलंदाजी मार्कवरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचे 2 चेंडू प्रगतीपथावरती. या 2 चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा प्रहार करेल का अभि, हे मात्र पाहण्याजोगं असेल. आणि अभिला हे सगळं आत्ताच करावं लागेल. फुलटॉचं चेंडू, त्याच्यावरती फुल टोल वसूल करणारा फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार आणि प्लस नो बॉल, म्हणजे एकूण 7 धावा या चेंडूवरती खर्च होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता समीर नावाचा हा गोलंदाज थोडासा महागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावांनी संघाची धावसंख्या वधारते. 46 ही धावसंख्या धावफलकावरती, 50 ही धावसंख्या धावफलकावरती. एक गडी बाद 50. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक संघाच्या धावफलकाचं पूर्ण करताना रामवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन चेंडूचं झेलचं उडालेला कारंजा. झेलखाली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चुकी करतोय. झेल टिपू शकत नाहीये आणि तदनंतर मात्र खराब फेकी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच पुन्हा एकदा 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. हे खराब क्षेत्ररक्षण डोकेदुखी ठरू शकते होडकाड बौद्धवाडी संघाचं. बावन्न ही धावसंख्या. एक गडी बाद 52 अशी धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये 11. तदनंतर मात्र धावांचा पाऊस पाडताना आपण 2 षटकामध्ये पाहिला. यावेळी झेलचा उडालेला कारंजा. पुन्हा एकदा झेल जमिनीला दान दिला जातोय. तदनंतर पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. पुन्हा एकदा खराब फेकी. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव घेताना या ठिकाणी धावबाद होऊन पाडतावं लागेल ते अभिला. मात्र 2 धावा मिळाल्यात. 2 धावांनी संघाची धावसंख्या परावर्तित होते. 54 ही धावसंख्या धावफलकावरती मर्यादित 3 षटकांमध्ये, म्हणजे जवळजवळ 55 धावांचा पाठलाग करायचा आहे तो अर्थातच होडकाड बौद्धवाडी संघाला. श्री महिरी भाऊबाई चषक 2026 या स्पर्धेसाठी आम्हाला आर्थिक सहाय्य ज्यांनी दिले त्या सर्वांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी कुमारी सिद्धिका गणपत पानवलकर रोख रुपये 200, कुमारी आरव मानव मनस्वी जोंधळे यांच्याकडून 600 रुपये, महेंद्र शिगवन लाडवाडी यांच्याकडून 500 रुपये, रवींद्र शिगवन देऊळवाडी यांच्याकडून, अश्वेता रवींद्र शिगवन देऊळवाडी यांच्याकडून 501 रुपये, कमलेश सकाराम शिगवन यांच्याकडून 500 रुपये, प्रिशिता संतोष भुवड यांच्याकडून 500 रुपये, नारायण गोविंद जावळे यांच्याकडून 1111 रुपये, सचिन वेलोंडे 500 रुपये. या सर्व देणगीदारांचे आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. कारण प्रत्येक स्पर्धा, प्रत्येक नियोजन म्हटलं की प्रत्येकाचा मोलाचा वाटा असतो आणि हा खारीचा वाटा सुद्धा प्रत्येकाचा महत्त्वाचा असतो. ज्यांनी या स्पर्धेसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केले त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेसाठी आपल्या गावासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद लुटतायत, या स्पर्धेसाठी हातभार लावतायत, त्यांचे पुन्हा एकदा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. जाऊया मैदानावरती आपण सामना पाहतोय. पनाजी रामवाडी वर्सेस होडकाड बौद्धवाडी. होडकाड बौद्धवाडी संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि रामवाडी संघाने प्रथम फलंदाजी करत जवळजवळ मर्यादित 3 षटकांमध्ये 54 धावा जमा केल्या. पुढील सत्कार सौ कल्पिता किरण गोरिवले यांचा सत्कार करतील अंजली राजेश हरावडे. यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. चला, होडकाड बौद्धवाडी संघ आपली सलामीची जोडगोळी लगेचच मैदानात पाठवायची आहे. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू आणि 55 धावा असं समीकरण. पनाजी रामवाडी संघाचा विचार केला तर चांगल्या फलंदाजांचा भरणा असलेला संघ आपण पाहिला. पहिल्या इनिंगमध्ये जवळजवळ धावांचा पाऊस पाडण्यात अभि नावाचा फलंदाज यशस्वी झाला होता. पुढील सत्कार काशीनाथ भागणे यांचा सत्कार करतील मंगेश माली. यानंतर होणारा सामना शिवप्रतिष्ठान तळघर वर्सेस पनाजे बलदेवाडी. दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. शिवप्रतिष्ठान तळघर वर्सेस पनाजे बलदेवाडी. दोन्ही संघनायक आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी उपस्थित राहा. यानंतर आपला लगेचच सामना खेळवला जाईल. शिवप्रतिष्ठान तळघर आणि पन्हाळजे बलदेवाडी. दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर यायचं आहे. चालू असलेला आपण सामना पाहतोय. पन्हाळजे रामवाडी वर्सेस होडकाड बौद्धवाडी. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे तो बौद्धवाडी संघाला. 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडगोळी अर्थातच विशाल आणि समीर
ही जोडगोळी आपल्याला पाहायला तसेच मिळते. पुढील सत्कार मनोहर अर्जुन गोरिवले यांचा सत्कार करतील महेश गोरिवले. मनोहर अर्जुन गोरिवले. सामना चालू झाल्याची खूण आमच्यापर्यंत पंच करतायत. म्हणजेच सामन्याला सुरुवात होते, सेकंड इनिंगला सुरुवात होते. सेकंड इनिंगमध्ये 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. ते ओडकाड बौद्धवाडी संघाला पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज समीर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी मार्कवरती विचार केला तर विशाल आणि समीर ही जोडगोळी मैदानात पाहायला मिळते. विशालने गोलंदाजीमध्ये चमक दाखवली होती, आता मात्र फलंदाजीमध्ये चमक दाखवेल का, विशाल कामगिरी करेल का, हे मात्र पाहण्याजोगं असेल. फुलटॉचा चेंडू त्याच्यावरती खरपूस समाचार घेतोय विशालच्या बॅटमधून. पहिल्याच चेंडूवरती चौकार आपल्याला पाहायला मिळतोय प्लस नो बॉल. म्हणजेच 5 धावा या ठिकाणी गणल्या जात आहेत. 4+1 म्हणजेच 5 धावा. पहिल्याच चेंडूवरती खराब कामगिरी, 5 धावा. संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा केला जातोय. गोलंदाज समीर कुठेतरी चुकी करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्याच चेंडूवरती विशाल एक मोठा फटका सजवण्यात यशस्वी होतोय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर एक अतिरिक्त खेळाडू पंचांनी हेरला आणि तदनंतर मात्र पंचांनी नो म्हणून चेंडूला घोषित केलाय. 5 ही धावसंख्या धावफलकावरती. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडूमध्ये अजूनही 50 धावांची नितांत गरज असेल ती होडकाड बौद्धवाडी संघाला. आणि विशाल नावाच्या फलंदाजाच्या मनगटामध्ये ताकद आहे मोठे फटके सजवण्याची. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करेल आणि चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली उत्तम दर्जाची फेकी आपल्याला पाहायला मिळाली. तदनंतर मात्र गॅदर करताना चुकी होते, परंतु यानंतर होणारा सामना शिवप्रतिष्ठान तळगर वर्सेस पणजी बलदेववाडी. शिवप्रतिष्ठान तळगर संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि बलदेववाडी संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. हा सामना झाल्यानंतर लगेचच आपण मैदानात ताबा घ्यायचा आहे, याची नोंद घ्या. जाऊया मैदानावरती. पहिल्याच चेंडूवरती 5 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर एकेरी धावेची लहर मैदानात उमटवली गेली. 5-6 धावा टोटल धावफलकावरती. यावेळी सुरेख चेंडू, टप्पा पडल्यानंतर स्विंग होतोय. तदनंतर मात्र फलंदाजाला चेंडू बीट करून यष्ट्यांवरती जाऊन आदळतोय, फर्निचर डिस्ट्रॉय करतोय. पहिला गडी बाद होतोय. एक गडी बाद, एक गडी बाद 6 अशी धावसंख्या. समीर मात्र त्रिफळाची बाद होऊन तंबूत परततोय. समीरची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज स्वस्तिक मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा स्पीडअप घ्या स्वस्तिक. एक गडी बाद 6 अशी धावसंख्या. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि गोलंदाज समीरचं कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू जरी खराब फेकला असला तरी मात्र चांगलं पुनरागमन आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख टप्पा आपल्याला पाहायला मिळालाय आणि त्या टप्प्यावरती त्रिफळाची दोन बाद होतोय तो फलंदाज समीर. समीरने समीरची विकेट घेतली आहे. एक गडी तंबूत परतवलाय, एक मोठा मासा गळाला लावलाय आणि नवीन फलंदाज स्वस्तिक मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू समीर याचा, स्वस्तिक याच्यासाठी. उलटॉस चेंडू घेऊन मारण्याचा प्रयत्न, झेलचा उडालेला कारंजा. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाहीये. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी एक साधा सोपा झेल आपल्या गोदीमध्ये विसावून घेतोय. म्हणजेच दुसरा गडी बाद होतोय. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळते. स्वस्तिक माघारी परततोय 0 या धावसंख्येची बॅट डोक्यावरती घेऊन. 2 गडी बाद 6 अशी धावसंख्या. नवीन फलंदाज दोन गडी बाद 6 अशी धावसंख्या. आता मात्र फलंदाजांनी नांगी टाकताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. ते अर्थातच होडकाड बौद्धवाडी संघाच्या, पणाजी रामवाडी संघाच्या गोलंदाज समीरचं कौतुक करावं लागेल.
हलकेच स्टेअर करण्याचा प्रयत्न. चेंडू क्षेत्ररक्षक अडवेल, चेंडूची फेकी करेल तोपर्यंत एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या परावर्तित होते. 2 गडी बाद 7 अशी धावसंख्या. नवीन फलंदाज आतिश नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेने आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. आता मात्र स्ट्राईकला असेल फलंदाज विशाल आणि विशालला मोठी कामगिरी करावी लागेल. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवतोय, चेंडू फेकतोय तोपर्यंत 2 धावा पळून कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची आपल्याला पाहायला मिळते. चेंडू अडवल्यानंतर तेवढ्याच तत्परतेने फेकी केली गेली होती, परंतु दोन्ही फलंदाज तेवढ्याच गतीने धाव पूर्ण करण्यात यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या वधारते. 9 ही धावसंख्या धावफलकावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती. समीर गोलंदाजी मार्कवरती. हाफ पिच पद्धतीचा चेंडू. यावेळी मोठा प्रहार केलाय. लॉंगनच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. अतिशचा विचार केला तर वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती खेळतोय. संघाची धावसंख्येचा विचार केला तर 15 ही धावसंख्या धावपलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती. मनीष बॅटची एज घेऊन चेंडू घरंगळत यष्टिरक्षकाच्या मागे. तदनंतर 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या वधारते. 16 ही धावसंख्या धावपलकावरती. समीकरण बदलते. 11 चेंडू शिल्लक असतील. 11 चेंडूमध्ये धावा करायचे ते 39. 11 चेंडू आणि 39 धावा असं समीकरण. दोन्ही फलंदाज मैदानात मोठे फटके सजवण्यासाठी सज्ज असतील, कारण पनाजी रामवाडी संघाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. विशालच्या माध्यमातून आता मात्र गोलंदाज मनीष आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 16 ही धावसंख्या धावपलकावरती. 2 गडी बाद 16 अशी धावसंख्या. 55 धावांचा पाठलाग करताना दुसरं षटक प्रगतीपथावरती. मनीष गोलंदाजी मार्कवरती. फुलटॉस चेंडू, परंतु बॅटचा आणि चेंडूचा नीटचा संपर्क होत नाहीये. संधी मात्र इथे दवडतोय. फलंदाज चुकी करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज प्रत्येक चेंडू मागे आपल्या गतीमध्ये परिवर्तन करतोय, आपल्या फेकीमध्ये परिवर्तन करतोय, आपल्या टप्प्यामध्ये परिवर्तन करतोय. कारण क्रिकेट म्हटल्यानंतर टप्पा खूप महत्त्वाचा असतो आणि त्या टप्प्यावरतीच पूर्ण गणित अवलंबून असतो. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बराच काळ हवेमध्ये. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू जमिनीवरती लँड होतोय. तदनंतर मात्र 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघ पोहोचतोय 18 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 18 अशी धावसंख्या. आता मात्र फलंदाजांना गेअर बदलावा लागेल. आपल्या फलंदाजीसाठी हात खोलावे लागतील, जेणेकरून 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी सोपं होऊन जाईल. कारण समीकरणाचा विचार केला तर 8 चेंडू शिल्लक आहेत. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत धावसंख्या 18 ही धावसंख्या धावफलकावरती.
वाईट चेंडू, पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. आता मात्र गोलंदाज थोडीशी चुकी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत कौतुकास्पद गोलंदाजी आपण पाहिली होती गोलंदाज मनीषाची, आता मात्र थोडीशी खराब पैकी आपल्याला पाहायला मिळते. अवांतर धावेने धावसंख्येत भर पडली आहे. 2 गडी बाद 19 अशी धावसंख्या. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, वारंवार प्रयत्न मात्र फसतोय फलंदाज विशाल याचा. आणि विशाल कुठेतरी आपल्या समर्थकांची नाराजी ओढून घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. समर्थकांमध्ये त्याच्यावरती आशा होती मोठे फटके सजवेल याची, परंतु थोडासा अपयशी ठरताना विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी फुलटॉचा चेंडू, त्याच्यावरती सन्मानजनक फटका खेळतोय. कोणतीही या ठिकाणी मोठा फटका मारण्याची प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत नाही तो विशालाचा, कारण षटक संपते. दुसरं कदाचित स्ट्राईक त्याच्याकडे स्वतःकडेच ठेवण्याचा मानस असावा तो विशाल नावाच्या फलंदाजाचा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि 6 चेंडूंमध्ये धावा करायच्या आहेत त्या 35 धावा. 6 चेंडू आणि 35 धावा असं समीकरण, म्हणजे प्रत्येक चेंडूमागे षटकार गरजेचा असेल आणि विशालच्या मनगटामध्ये ती ताकद असेल, परंतु येणाऱ्या गोलंदाजावरती तितकंसं अवलंबून असेल. कर्णधार कोणत्या गोलंदाजाकडे चेंडू सोपेल, कोणत्या गोलंदाजावरती आपला विश्वास दाखवेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. गोलंदाजी मार्कवरती महेश शेवटचे 6 चेंडू, निर्णायक चेंडू हाताळण्यासाठी सज्ज असेल. 6 चेंडूंमध्ये धावा करायच्या त्या 35. जिंकण्यासाठी ओढकाड बौद्धवाडी संघाला 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत 20 ही धावसंख्या धावफलकावरती दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिल्याच चेंडू, त्याच्यावरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न विशाल याचा, आणि विशालच्या बॅटमधून निघालेला हा विशाल फटका 6 धावांसाठी षटकार. चेंडूवरती मोठे प्रहार होतील का? पुन्हा एकदा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका, चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार, चौकार. तीस ही धावसंख्या धावफलकावरती. अजूनही 25 धावांची गरज असेल. यावेळी सुरेख चेंडू म्हणावा का, परंतु पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, म्हणजेच वाईटच्या स्वरूपात एक धाव मात्र प्राप्त होते. गोलंदाज यावेळी थोडीशी चुकी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेशर क्रिएट झालं आपण पाहायला मिळतोय. परंतु मित्रांनो, प्रेशर कुकरमध्ये सुद्धा शिट्टी जेव्हा वाजते तेव्हा तो प्रेशर कुकर गॅसवरती ठेवल्यानंतर तापतो, म्हणजे तुम्हाला तापवावं लागेल स्वतःला, तदनंतर मात्र तुमची शिट्टी वाजेल. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा यावेळी मात्र ताकद कमी पडली असं म्हणावं लागेल, आणि लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक एक सुरेख झेल टिपताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. तिसरा हादरा बसतोय. बाद झाल्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज संकेतची पावलं मैदानावरती जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि समीकरणाचा विचार केला तर 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडूमध्ये 25 धावांची गरज असेल. यावेळी हलके स्टेअर करण्याचा प्रयत्न, एकच धाव या ठिकाणी प्राप्त होते. म्हणजेच सामन्याची औपचारिकता आता मात्र बाकी असेल. पन्नाजी रामवाडी संघ प्रथम फलंदाजी करत 54 धावा जमा केल्या होत्या.
आणि 55 धावांचा पाठलाग करत होता तो ओडकाड बौद्धवाडी संघ यावेळी थोडासा पिछाड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉसचा चेंडू, परंतु बॅटचा आणि चेंडूचा नीटचा संपर्क नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली पन्नाजी रामवाडी संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आपल्या संघाला साजेची अशी फलंदाजी करत अर्थातच विशालने चांगली खेळी केली होती. आणि या ठिकाणी नक्कीच ओडकाड बौद्धवाडी संघ पराभव प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच पन्नाजी रामवाडी संघ पुढच्या फेरीत प्रवेश करतोय. खूप खूप अभिनंदन रामवाडी संघ. आणि